नमस्कार. आजचा व्हिडिओ हा पालकांसाठी आहे. मुलं जेव्हा वाढत असतात तेव्हा त्यांची जर्नी पालक स्वतःच्या जर्नीशी कंपेअर करत असतात आणि ते सबकॉन्शियसली करत असतात. आणि आपल्याला ज्या सुविधा मिळाल्या आहेत, आपल्याला ज्या संधी मिळाल्या आहेत किंवा स्वतःला जो एक्सपिरियन्स आणि एक्सपोजर मिळाला आहे त्याच्यापेक्षा चांगल्या संधी, एक्सपोजर आणि एक्सपिरियन्स आपल्या मुलांना मिळावा हा बहुतेक पालकांचा सबकॉन्शियस प्रयत्न असतो. तर शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे की आपल्या मुलांना चांगल्या शाळेतून शिक्षण मिळावं, चांगल्या कॉलेजेसमधून, इन्स्टिट्यूशन्समधून शिक्षण मिळावं हा प्रत्येक पालकाचा प्रयत्न असतो. तसंच नुसतं भारतातून शिक्षण घेणं नाही तर आज अनेकांसमोर परदेशातून शिक्षण घेणं हा सुद्धा पर्याय उभा राहिलेला आहे. पालक म्हणून मुलांच्या बाबतीत एक प्रत्येक वेळेला एक काळजी, एक हुरहुर आणि एक थोडंफार पालक म्हणून एक थोडंफार दडपण असतं. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढच्या शिक्षणाचा विचार करताना पालकांचा अप्रोच कसा असावा जेणेकरून मुलांना आणि पालकांना दोघांनाही फायदा होईल असा हा आजच्या व्हिडिओचा हेतू असणार आहे. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं पालक म्हणून तुम्हाला येणारं दडपण थोडं कसं कमी करता येईल ह्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर महत्वाचं डिस्क्लेमर म्हणजे मी काही करिअर काउन्सिलर किंवा करिअर तज्ञ किंवा असं ह्या विषयातली एक्सपर्ट वगैरे नाहीये, पण मी माझा अनुभव शेअर करणार आहे आणि त्या अनुभवातून कोणाला तरी नक्कीच फायदा होईल अशी मी आशा व्यक्त करते. तसंच हा जो काही अप्रोच आहे तो मला नाही वाटत की इट इज लिमिटेड टू फक्त पुढचं शिक्षण किंवा परदेश शिक्षण ह्या क्षेत्राला लिमिटेड नाहीये. पण मला असं वाटतं की जेव्हा तुमचं मूल काहीतरी नवीन करत असेल किंवा काहीतरी त्याला कुठल्या तरी वेगळ्या गोष्टींमध्ये, चांगल्या क्रिएटिव्ह गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तेव्हा सुद्धा हा तुम्ही अप्रोच वापरू शकता. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही पहा. जेव्हा मुलं पुढचं शिक्षण घेण्याचं प्लॅनिंग करत असतात मग ते साधं आपल्या शहरापासून दूर जाण्याचा निर्णय घेतात कारण तिथे चांगले इन्स्टिट्यूशन्स, कॉलेजेस असतात किंवा परदेशात जाण्याचा निर्णय घेतात किंवा प्लॅनिंग करायला सुरुवात करतात तेव्हा पालकांसमोर अनेक प्रश्न येऊन उभे राहतात. जसं मी म्हटलं आधी की एक थोडंसं दडपण असतं. त्या दडपण ह्या अनेक प्रश्नांमुळे असतं. सगळ्यात पहिला प्रश्न की आपण फायनान्सेस कसे अरेंज करायचे, कसे मॅनेज करायचे, तिथे अकोमोडेशनचं काय करायचं, मूल आपलं कुठे राहणार आणि इतर प्रश्न जसे तिथे आपल्या मुलाला चांगली संगत मिळेल का, चांगले मित्रमैत्रिणी असतील का, तिकडच्या लोकांमध्ये ते ऍडजस्ट होईल का, त्याला वेळेवर जेवण वगैरे मिळेल ना, त्याची तब्येत नीट राहील ना, तिथे सगळं तो स्वतः मॅनेज व्यवस्थित करू शकेल ना, असे अनेक प्रश्न पालकांसमोर उभे राहतात. तर सगळ्यात पहिली महत्वाची टीप म्हणजे अजिबात ह्या प्रश्नांनी भारावून जायचं नाही. हे जे सारे प्रश्न येणं हे फार नॅचरल आहे, फार साहजिक आहे आणि त्यांनी अजिबात भारावून जायचं नाही, एका निगेटिव्ह स्पेसमध्ये जायचं नाही. त्या उलट आपण त्याला फार प्रोएक्टिव्हली अप्रोच करायचं असं मला वाटतं. आता हा प्रोएक्टिव्ह अप्रोच ह्यात काही रॉकेट सायन्स नाहीये. इनफॅक्ट जर तुम्ही प्रोएक्टिव्हली ह्या गोष्टीला अप्रोच केलं तर मला वाटतं तुमच्या मनातील जे अनेक प्रश्न आहेत ते हळूहळू सुटत जातील आणि तुमचं जे दडपण आहे ते हळूहळू कमी होत जाईल. त्यामुळे प्रोएक्टिव्ह अप्रोच नक्कीच फायदेशीर ठरेल. तर ह्या प्रोएक्टिव्ह अप्रोच मधले 3 सगळ्यात सोपे स्टेप्स आहेत जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजेच एन्करेज अँड ओपन डिस्कशन म्हणजे खुल्या संवादाला प्रोत्साहन द्या. जेव्हा तुमचं मूल अंडर ग्रॅज्युएशनमध्ये असेल म्हणजे सेकंड इयर किंवा थर्ड इयरच्या सुरुवातीला जनरली तुम्ही हा प्रश्न विचारायला सुरुवात करू शकतात की आता ग्रॅज्युएशन जवळ येतंय तर ग्रॅज्युएशन नंतर तू काही विचार केला आहेस का नोकरीचा किंवा कुठल्या क्षेत्रात नोकरी करायची किंवा पुढचं शिक्षण घ्यायचंय का, कुठल्या क्षेत्रातून घ्यायचंय का, कुठल्या युनिव्हर्सिटीज वगैरे तुझ्या मनात आहेत का, असं म्हणजे कुठल्या क्षेत्राकडे त्याचा कल आहे हे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. मुळात ह्याचे 3 फायदे आहेत. सगळ्यात पहिला फायदा की प्रचंड क्लॅरिटी मिळते.
जेव्हा एखाद्या गोष्टीची आपल्याला क्लॅरिटी मिळते तेव्हा ते साध्य करण्यास आपल्याला अधिक सोपं जातं. त्यामुळे तुम्हाला एकदम क्रिस्टल क्लिअर कळेल की तुमच्या मुलाचा कल कुठल्या दिशेने आहे व त्यानुसार तुम्हाला पूर्वतयारी करण्यास सोपं जाईल. दुसरा फायदा म्हणजेच वेळ मिळतो, खूप वेळ मिळतो. जेव्हा आपण आधीच या गोष्टीचा विचार करतो तेव्हा त्या पूर्वतयारी करायला प्रचंड वेळ मिळतो. नाहीतर काय होतं की ग्रॅज्युएशन नंतर जेव्हा आपण या गोष्टीचा विचार करायला लागतो तेव्हा आपल्याकडे वेळ नसतो आणि मग घाईघाईने आपण त्या गोष्टी करत जातो आणि मग त्या प्रोसेसची मजा आपल्याला घेता येत नाही आणि त्या प्रोसेसमधून तेवढं काही फारसं आपल्याला शिकता येत नाही. त्यामुळे आधीपासूनच विचार केल्यामुळे आपल्याला पूर्वतयारी करण्यासाठी खूप वेळ मिळतो. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे मुलांचा तुमच्या प्रती असणारा जो विश्वास आहे, जो कॉन्फिडन्स आहे आणि जो सन्मान आहे तो अजून दृढ होत जातो आणि तुमचं नातं एक वेगळ्या प्रकारे बहरतं. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात खुल्या संवादाला प्रोत्साहन देणं आणि ह्याविषयी चर्चा करणं, एक ह्या स्टेजला हो किंवा नाही हा विचार न करणं, पण जस्ट टू अंडरस्टँड की तुमच्या मुलाचा कल कुठल्या दिशेने आहे, काय आहे, ह्या स्टेजला पुढच्या कुठल्या गोष्टीची काळजी न करणं की कसं करायचं, फायनान्सेस कसे अरेंज करायचे, हे कसं करायचं, तिकडे कसं जायचं, काय अकोमोडेशन असतं, या बाकी काही टेक्निकल गोष्टींचा विचार न करता फक्त समजून घेणं की त्याच्या मनात काय चालू आहे व त्याचा कल कुठल्या दिशेने आहे, ही तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल त्याच्या पुढच्या करिअरच्या वाटचालीत क्लॅरिटी मिळण्यास खूप मदत करू शकते. ही स्टेप तुम्हाला खूप मदत करू शकते. दुसरी स्टेप आहे ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह होणं. बहुतेक वेळेस मी असं बघते की मुलं आपल्या मित्रमैत्रिणींसोबत करिअर फेअर्स किंवा एज्युकेशनल इव्हेंट्समध्ये जातात, आपला पुढच्या शिक्षणाविषयी आपला सगळा निर्णय घेऊन तयार असतात आणि मग आई बाबांना फक्त मग शेवटच्या क्षणाला येऊन त्यांची इन्व्हॉल्वमेंट घेतात. मग अशा वेळेस काय होतो, आई बाबांचा जो अनुभव आणि जो एक्सपिरियन्स आहे त्याचा सुयोग्य उपयोग मुलांना चांगल्या पद्धतीने अजून करता येत नाही. मग हे अवॉइड करण्यासाठी पालकांना ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे. तर जर त्या विषयी म्हणजे तुमच्या मुलांचं पुढच्या शिक्षणाविषयी जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याविषयी माहिती करून घेणं फार गरजेचं आहे. आणि अनेक इव्हेंट्स असतात, अनेक करिअर फेअर्स असतात, अनेक एज्युकेशनल इव्हेंट्स असतात, वृत्तपत्रातून माहिती मिळते, न्यूजपेपर्समधून किंवा मॅगझिन्समधून माहिती मिळवण्याचं. सध्या तर युट्यूबमधून सुद्धा तुम्हाला अनेक रिसोर्सेस असे आहेत ज्यामधून तुम्ही माहिती मिळवू शकतात. ह्याचे 2 बेनिफिट्स आहेत. पुढच्या शिक्षणाचं प्लॅनिंग करणं हे प्रोसेस आहे आणि ह्यात आपल्याला अनेक निर्णय घ्यावं लागतं. जर तुम्ही ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह झालात तर मुलांना तुमच्या अनुभवाची ती जोड मिळेल आणि त्यामुळे तुम्ही चांगले खंबीर आणि स्पष्ट आणि ट्रान्सपरंट निर्णय घेऊ शकतात आणि चांगले निर्णय घेऊ शकतात ह्या प्रोसेसमध्ये. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर गोष्टी तुमच्या ठरल्याप्रमाणे झाल्या नाहीत तर मुलं आणि तुम्ही एकमेकांना साथ देऊन तुम्ही त्या गोष्टीतून एकमेकांना इमोशनल आणि मेंटल सपोर्ट देऊन त्या गोष्टीतून मार्ग इझिली काढू शकतात. त्यामुळे पालकांना ह्या प्रोसेसमध्ये ऍक्टिव्हली, निदान किमान एकाला तरी ह्या प्रोसेसमध्ये ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह होणं फार गरजेचं आहे. आणि अजून एक बेनिफिट काय होईल की त्यांना अजून कॉन्फिडन्स मिळेल. मुलांना तुम्ही ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह झाल्यावर मुलांना अजून कॉन्फिडन्स मिळेल आणि ते त्यांच्या करिअरमध्ये अजून कॉन्फिडेंटली पुढचा प्रवास करू लागतील. तुमच्या मनातील अनेक प्रश्न स्टेप 1 आणि स्टेप 2 म्हणजेच मुलांशी खुलेपणाने संवाद साधणे, त्यांना खुलेपणाने संवादाला प्रोत्साहन देणे त्यांच्यासोबत आणि ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह होणे, ह्या 2 स्टेपमध्ये तुमच्या बहुतेक प्रश्नांची तुम्हाला उत्तरे मिळतील. आणि राहिले जे प्रश्न उरतील त्याच्यासाठी आहे ही तिसरी आणि महत्वाची स्टेप, ती म्हणजे गिव्ह द गिफ्ट ऑफ कॉन्फिडन्स अँड सपोर्ट. तुमच्या मुलांना तुमचा विश्वास आणि तुमचा पाठिंबा सुपूर्द करा आणि मग तो विश्वास आणि पाठिंबा ते जबाबदारीने पेलतील आणि त्या जबाबदारीचं त्यांना ओझं सुद्धा वाटणार नाही. इनफॅक्ट त्याचा ते सांभाळ करतील आणि ते त्यांच्या आत्मबळाचं कारण ठरेल. त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल आणि तुमचा ह्या विश्वासामुळे, ह्या सपोर्टमुळे
तुमचं आणि तुमच्यातलं आणि तुमच्या मुलांमधलं नातं हे बहरत जाईल आणि ते छान खुलत जाईल. खुलेपणाने संवाद साधणं म्हणजेच ओपन डिस्कशन्स करणं, त्यासोबत ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह होणं आणि त्या गोष्टीविषयी माहिती करण्याचा प्रयत्न करणं आणि तुमच्या मुलांना तुमचा विश्वास आणि पाठिंबा सुपूर्द करणं, ह्या 3 महत्वाच्या स्टेप्स आहेत एक प्रोएक्टिव्ह अप्रोच घेण्यासाठी. हे नुसतं पुढच्या शिक्षणाच्या बाबतीत लागू होत नाही. हे मुळात सगळ्याच गोष्टींसाठी ऍज अ पालक तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकतात आणि डेफिनेटली एक रिॲक्टिव्ह अप्रोच पेक्षा ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो. जसं मी आधी म्हटलं तसं ह्या व्हिडिओचा फोकस नुसतं पुढचं शिक्षण ह्यावर नाही आहे. त्या व्हिडिओमधील गोष्टी तुम्ही इतर कुठल्याही ठिकाणी वापरू शकतात. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. मी आशा करते की ह्या व्हिडिओचा तुम्हाला उपयोग होईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा, त्यांच्यासोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.